मराठीतूनच जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आणि असं लोकांचा गैरसमज आहे। मात्र यवतमाळच्या पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोटंबा या गावामध्ये या जिल्हा परिषद शाळेमध्ये चक्क जापानी भाषेतून शिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांना। माझ्यासोबत या आगळं वेगळं प्रयोग करणारे शिक्षक महेश चव्हाण आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, ही संकल्पना नेमका तुमच्या डोक्यामध्ये कशी आली आणि याचा फायदा भविष्यात विद्यार्थ्यांना कसा होईल? आता सर, शासनामार्फत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं भविष्यवेधी शिक्षण द्यायला पाहिजे अशी अपेक्षा करण्यात आली होती आणि त्या पद्धतीचंच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते। तर मी त्या प्रशिक्षणानंतर असं ठरवलं की विद्यार्थ्यांना एखादी तरी आंतरराष्ट्रीय भाषा यायला पाहिजे। त्यानंतर मी असा निर्णय घेतला की माझ्या विद्यार्थ्यांना मी जापनीज शिकवायला पाहिजे। याचा असा फायदा झाला की आज रोजी विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बोलल्या जाणारी अनेक वाक्य जापनीज भाषेतून बोलतात आणि याचा सुद्धा पालकांवर अति सकारात्मक असा परिणाम झालेला आहे। त्यांना असं जाणून आलेलं आहे की आपले विद्यार्थीसुद्धा एखादी भाषा सहजपणे शिकू शकतात आणि आज माझ्या या छोट्याशा गावामध्ये 102 असा पट आहे। ज्या गावाची लोकसंख्याच अगदी फक्त 218 आहे, त्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या आज 102 अशी आलेली आहे। अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून म्हणा ही शाळा अतिशय छान अशी नावरूपास आलेली आहे। तुम्ही किती दिवसापासून या विद्यार्थ्यांना जापानी भाषेतून शिक्षणाचे धडे देत आहे आणि किती विद्यार्थी यामध्ये जापानी भाषा बोलतात? सर, प्रशिक्षण आल्यानंतर मी हा प्रयोग सुरुवातीला मोठ्या वर्गामध्ये जसं की 3रा आणि 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली। जसं जसं मला त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागला तसं मी हा प्रयोग वर्ग 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांना द्यायला लागलो। मग मी वेगळा उपक्रम हाती घेतला की त्यांना जापनीज जी हिरगना लिपी आहे ती लिपी त्यांना शिकवण्याला सुरुवात केली। आज माझे वर्ग 1ली आणि 2रीचे विद्यार्थी जापनीज हिरागना लिपी मुळाक्षरे त्या आपल्या मराठीतून लिहितात आणि वाचूनसुद्धा समजू शकतात। नक्कीच आपण बघतोय की सध्या विज्ञान जे आहे, विज्ञानाने देशामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रगती केलेली आहे आणि त्यातूनच भाटंबा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक चव्हाण यांनी आगळीवेगळी एक युक्ती लढवून त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांना जापानी भाषेचं शिकवण देत आहे आणि या इथले विद्यार्थी जे आहे या शाळेतील जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थी पूर्णपणे जापानी भाषेतून 1 ते 10 पर्यंतचे पाढे असतील तर अ ब क ड असतील ती सगळी भाषा ती आता जापानीतून बोलत आहे। त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना देशाबाहेर यांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।